जय भीम सर्वांना. तर मी आज आलो आहे नाशिक देवळाली गाव या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण आज नवीन कलाकारासोबत आपण बोलणार आहोत. आणि त्यांच्यासोबत खूप काही अशा त्यांच्या त्यांच्याविषयी आणि त्यांच्या जुन्या काळातले गाणे त्यांच्याविषयी गप्पा मारणार आहेत. सध्या त्यांचा सोशल मीडियावर यूट्यूब सारख्या ठिकाणी नाथांचे गाणे खूप हिट आहेत. गाण्याचं नाव काय सांगावं? बडे बाबा पुढे नाही चालत भानामती, हा पाच बोटाने धर्म करावा, हा भावाला कानी पुनात, हा गुरुसाठी गोरक्षणे दिला डोळा काढून. हा असे म्हणजे हे यांचं नाव आहे बाळू भालेराव. बाळू भालेराव यांचे गीतं आजपर्यंत आकाश शिंदे असेल, विक्रम कवटे असेल, गणेश कदम असेल, बी के स्टुडिओ असेल, किंवा महाराष्ट्रातील खूप नामवंत गायकांनी यांचे गीतं गायलेली आहेत. आणि आज तो एक नाथांचा ट्रेंड चालू आहे. त्याविषयी तर मग म्हटलं आपण त्यांच्या सोबत गप्पा मारू. तर ते जाणून घेऊ आता त्यांच्याकडनं त्यांची सुरुवात कशी झाली नक्की या क्षेत्रामध्ये. तर सांगा तुम्ही. लहानपणापासून मला कलेचीच आवड होती. हां म्हणजे आई आई गाणे गायची, हां त्याचाच वारसा घेऊन मी गाणे गाणे गायचो. पण नंतर काही दिवसांनी गाणी लिहायला लागलो. ती आज परंपरा चालूच आहे. तर माझी ओळख अशी झाली का मी एक गाणे डी जे भूषण आमच्या तालुक्यामध्ये ते रेकॉर्डिंगला यायचे आणि आम्ही पण त्या स्टुडिओला जायचो. आणि त्यांनी एक खंडोबाचं गाणं बनवलं होतं. आम्ही त्याला कमेंट केली आणि कमेंटमध्ये सांगितलं खूप छान गाणं झालं. मग त्यांनी मला नंबर पाठवला. मग आता जवळजवळ आम्हाला 7 8 10 वर्ष होतील आमच्या मैत्रीला. तर आज माझे खूप लग्नगीतं, कोळी गीतं त्यांनी लिहिलेले आहेत. हळद लागते रानवीर या गावाला, रोशन नवऱ्याला, माझ्या काळ्या बाण्या पाखरा, नाथबाबांचं गीतं असेल किंवा शिवशंभूचं असेल किंवा कळसूबाईचे गाणे असतील, त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने लिखाण केलेलं आहे आणि ते लोकांच्या पसंतीला पण आले. तर असे ते बाळू भालेराव. तर ते आहे ना, त्यांचे मेसाईचे पण गाणे आहेत. तर मेसाईचं कसं आहे का त्यांच्या गावामध्ये आहे ना, मेसाईची जत्रा भरते, म्हसोबाची जत्रा भरते, सामने पण असतात. आणि त्या पूर्वीच्या वेळेस आहे ना, ते सामने खेळायचे. तर सामन्यांची काय गंमत असायची, सामना नक्की काय असायचा तसं सांगा बरं तुमच्या. सामने कसं हां ही स्पर्धा राहते. हां त्याच्यात 10 15 16 पार्ट्या येत्या. हं, रात्रभर त्यांनी गाणे गायचे. हं, जो चांगला गाईल हं. त्याला 1 2 3 नंबर डिक्लेअर करते, जाहीर करून टाकतात. जवळजवळ तुमच्या काळामध्ये आहे नाशिकमध्ये किती पार्ट्या होत्या? आहे 10 15 पार्ट्या आहे ना. हां मग त्याच्यात जास्त पण असेल. हां पण सामन्याला येते 10 येते, 12 येते, हां 5 6 येते, असं येत राहतं. आणि आता सध्या म्हणजे किती पार्ट्या आहेत? आहे ना, भरपूर पार्ट्या आहे ना. मी सांगितलं तेवढ्याच पार्ट्या आहेत. त्याच्यापैकी तुमच्या बरोबर सोबत नामांकित गायक म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये कोण होते त्यावेळेस? बाळू गायकवाड, बाळू, नाना नेरे. नाना नेरे तर वारले जास्त डोंगरपेठला. आणि खूप वर्षापूर्वी तुमच्याकडं खंडोबाचे जागरण गोंधळ करणारे अजून काहीतरी एक पार्टी होती जागरण, चव्हाण काहीतरी, पाथर्डीकर, सोनवणे, कृष्ण सोनवणे. बोराडे पण. हा. म्हणजे अशा भरपूर पार्ट्या होत्या. आणि आज तेच त्यांची ओळख बनली आणि त्यांनी ती कलेची आवड जपून ठेवली. आता इथून पुढं काही वाटत नाही का हे पार्ट्या टिकतील वगैरे काही? नाही, काही नाही, चालूच परंपरा चालूच राहील. परंपरा चालूच राहील. परंपरा चालूच आहे, कधी बंद नाही होणार. हां. आणि तुम्हाला म्हणजे अजून इथून पुढं काय वाटतं? हे गाण्याची आवड आहे, तर गाण्याच्या पूर्वीच्या काळी कसं पाणी असो पाऊस असो कुठे पण पार्टीला जायचे? जातच अजून पण तसंच आहे. अजून कुठं वाजला आवाज आला का माणूस तिकडे बरोबर जात. म्हणजे शेवटी ती कले जमाना फार झाला, आता यायचा जमाना आला. यायचा लोकं जमाना त्याच्यावर गाणे बनवून नाही. राहिले. या आयो म्हणजे याचा आवाज त्याला, त्याचा आवाज याला, याचं इकडची गाणं. ढोलकी इकडं, इकडची हां. ढोलकी तिकडं. तसं गाणं पण घ्यायचं. तसा पूर्वीच्या काळी याय नव्हता. या पूर्वीच्या काळी याय असा होता का घरामध्ये बाहेरच्या गावामध्ये कुठे ढोलकी वाजली का आपण डायरेक्ट त्या कार्यक्रमाला जायचं. म्हणजे तो ये आहे. आताचा ये आहे नाही. आता मोबाईलमध्ये सर्च केलं का गाणं लगेच आलं. पण त्याला एवढं व्हॅल्यू नाही, कधी पण बंद पडू शकते. पण ती पूर्वीची ढोलकी
नाही बंद पडू शकत. तसं ए आयमध्ये काही इकडनं तिकडनं झालं तर ते बंद होणार आहे, पण कला माणसाची कधीच हे होऊ शकणार, संपू शकणार नाही. कला ही अंतिम आहे, एक पिढीकडून त्या पिढीला जाते, म्हणजे अशी पिढ्यानपिढ्या ती कला चालूच राहते. तर खूप बरं वाटलं दादांसोबत गप्पा मारून. माझी पण इच्छा होती त्यांच्यासोबत बोलायची, म्हणून मी इथपर्यंत आलो. कधी जर आले देवळीला तर दादांची नक्की भेट घ्या. म्हणजे त्यांची लेखणीची एवढी जबरदस्त आहे ना, का अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावून टाकलेले आहेत त्यांनी. बरेच गाणे असे हिट झालेले आहेत. तर आता कधी आपल्याकडं रेकॉर्डिंगला येत असतात, पण आता थोडं याच्यामुळं भरपूर स्टुडिओ झाले, त्याच्यामुळं मग येणं जाणं होत नाही. पण मग तरी काही कार्यक्रम वगैरे असले तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. आता नवरात्रामध्ये बायांचे गाणे वगैरे असतात, सध्या मेसाईचे गाणे, तर तुम्ही नक्की त्यांना ऑर्डर वगैरे देऊ शकता. नंबर वगैरे लागला तर मला सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला आजचा व्हिडिओ? धन्यवाद. जय भीम. जय भीम, जय आदिवासी. जय आदिवासी.